अनेकांत एज्युकेशन सोसायटीचे तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय बारामती इयत्ता 12वी कला विषय राज्यशास्त्र मी प्राध्यापक पठाण FA. विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रकरण 4 समकालीन भारत, शांतता, स्थैर्य आणि राष्ट्रीय एकात्मतेसमोरील आव्हाने पाहत आहोत. आणि या प्रकरणाचा अभ्यास करत असताना आधीच्या तासाला आपण यातला बराच भाग पाहिलेला आहे. आज आपण राष्ट्रीय एकात्मता निर्माण करण्यासाठी जे प्रयत्न करण्यात आलेले आहेत त्याचा आपण 2 वेगवेगळ्या मुद्द्यांच्या माध्यमातून आढावा घेणार आहोत. आणि याचा अभ्यास करत असताना आपण संरचनात्मक परिमाण या ठिकाणी परिणाम झालेला आहे. तर संरचनात्मक परिमाणाचा जर आपण विचार केला तर संरचनात्मक दृष्टीने राष्ट्रीय एकता व प्रादेशिक अस्मिता यामध्ये साधलेला समतोल आपल्याला खालील वैशिष्ट्यांमधून त्या ठिकाणी स्पष्ट करता येणार आहे. आणि जवळपास आपण वेगवेगळ्या 5 ते 6 मुद्द्यांच्या माध्यमातून हा समतोल या ठिकाणी किंवा ही वैशिष्ट्ये आपण पाहणार आहोत. तर लोकशाही व्यवस्थेचा स्वीकार करून आम्ही पहिला मुद्दा आपल्याला सांगता येणार आहे सार्वत्रिक प्रौढमताधिकार. तर सार्वत्रिक प्रौढमताधिकार म्हणजे काय ते आधी आपण समजून घेऊया. तर सार्वत्रिक प्रौढमताधिकार म्हणजे प्रत्येक स्त्री आणि पुरुष की ज्यांचं वय वर्ष 18 पूर्ण झालेलं आहे अशा प्रत्येक स्त्री आणि पुरुष यांना मतदानाचा अधिकार देणे म्हणजे प्रौढमताधिकार किंवा सार्वत्रिक प्रौढमताधिकार होय. आणि हा देत असताना धर्म, जात, वंश, पंथ अशा कोणत्याही कारणावरून 2 व्यक्तींमध्ये भेदभाव न करणे म्हणजे त्या ठिकाणी सार्वत्रिक प्रौढमताधिकार होय किंवा प्रौढमताधिकार होय. व याचा अभ्यास करत असताना आपल्याला असं सांगता येणार आहे की भारतामध्ये लोकशाही शासन व्यवस्थेचा स्वीकार करण्यात आलेला आहे. आणि लोकशाही व्यवस्थेचा स्वीकार करून सार्वत्रिक प्रौढमताधिकार देऊन राष्ट्र कशा पद्धतीने बळकट करता येईल किंवा राष्ट्रीय एकात्मता कशा पद्धतीने वाढवता येईल याच्यावर त्या ठिकाणी विचार करण्यात आला. आणि लोकशाही आणि राष्ट्रीय एकीकरण या 2 जर मुद्द्यांचा आपण विचार केला तर या दोनही गोष्टी एकमेकांना पूरक अशा पद्धतीच्या आहेत. त्याच पद्धतीने बघा, विविध गटांचा शासनामधील सहभाग प्रातिनिधिक लोकशाहीमुळे त्या ठिकाणी शक्य झालेला आहे. कारण प्रातिनिधिक लोकशाहीचा स्वीकार केल्यामुळे म्हणजेच आम्ही मतदानाच्या माध्यमातून प्रतिनिधींची निवड करतो आणि हे प्रतिनिधी शासन संस्थेमध्ये जनतेचे प्रतिनिधी म्हणून काम करतात आणि याच लोकांना प्रतिनिधींना बहुमताच्या आधारे शासन संस्थेमध्ये सहभागी होण्याची संधी प्राप्त होते, मंत्रिमंडळामध्ये सहभागी होण्याची संधी प्राप्त होते आणि त्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला राष्ट्रीय एकीकरण आणि लोकशाही अधिक मजबूत करता येते असं आपल्याला ठिकाणी नमूद करता येणार आहे. त्यानंतर बघा, आपल्याला दुसरा मुद्दा सांगता येणार आहे तो म्हणजे संघराज्य शासन व्यवस्था. तर भारतामध्ये संघ राज्य शासन पद्धती आहे. भारतामध्ये त्या ठिकाणी संसदीय शासन पद्धती सुद्धा आहे. मग संघ राज्य शासन पद्धती म्हणजे काय? तर ज्या शासन पद्धतीमध्ये सत्तेचे विभाजन केलेले असते, ज्या शासन पद्धतीमध्ये सत्तेचे विकेंद्रीकरण केलेले असते आणि किंवा ज्या शासन पद्धतीमध्ये देशाचे छोटे छोटे विभाग करून त्यामध्ये सत्तेची किंवा अधिकारांची विभागणी किंवा वाटणी केलेली असते अशा शासन पद्धतीला संघ राज्य शासन पद्धती असे म्हणतात. तर भारताने संघ राज्य शासन पद्धतीचा स्वीकार का केला? भारत हा राज्यांचा संघ आहे. भारत हा राज्यांचा संघ आहे, घटक राज्यांचा संघ आहे असं आपल्याला म्हणता येणार आहे. तर भारताने संविधानानेच प्रबळ अशा केंद्र सरकारची निर्मिती करण्यात आलेली आहे.
म्हणजेच देशाचा राज्यकारभार करण्यासाठी वास्तविक पाहता भारताचा जर आपण विचार केला किंवा केंद्राचा जर आपण विचार केला तर केंद्रामध्ये 2 कार्यकारी प्रमुख आहेत. भारताचे राष्ट्रपती हे नामधारी कार्यकारी प्रमुख आहेत, तर भारताचे पंतप्रधान हे वास्तव प्रमुख आहेत. वास्तविक पाहता देशाचा असणारा राज्यकारभार राष्ट्रपतींच्या नावे केला जाणार आहे, परंतु राज्यकारभार मात्र पंतप्रधान आणि त्यांचं मंत्रिमंडळ यांच्या माध्यमातूनच केला जाणार आहे. म्हणजेच राष्ट्रपतींना त्यांच्या कारभारामध्ये मदत करण्यासाठी किंवा राष्ट्रपतींना त्यांच्या कामामध्ये मदत करण्यासाठी पंतप्रधान आणि त्यांचं मंत्रिमंडळ असणार आहे. आणि केंद्र सरकार आम्ही मजबूत त्या ठिकाणी बनवलेलं आहे. म्हणजे दिल्लीचं जे सरकार आहे ते आम्ही एकदम मजबूत बनवलेलं आहे. तर हे सरकार आम्ही मजबूत का बनवलं, कशासाठी बनवलं, त्याला आम्ही जास्त अधिकार का दिले, तर भारत देश एकसंघ राहावा, त्याच पद्धतीने भारत देश पूर्वी ज्या पद्धतीने होता तसाच तो पुढेही राहावा आणि केंद्राचं नियंत्रण सर्व 28 घटक राज्य असतील किंवा 9 केंद्रशासित प्रदेश असतील या सर्वांवर राहावं, म्हणून आम्ही त्या ठिकाणी घटनेच्या माध्यमातून संघराज्य व्यवस्थेची निर्मिती केलेली आहे आणि केंद्राला अधिक प्रमाणामध्ये आम्ही त्या ठिकाणी अधिकार दिलेले आहेत असं आपल्याला त्या ठिकाणी म्हणता येणार आहे. तर ज्या वेगवेगळ्या म्हणजेच भारतीय राज्यघटनेमध्ये बघा केंद्र सूची आहे, घटक राज्य सूची आहे, समवर्ती सूची आहे आणि शेषाधिकार आहेत. या सगळ्यांचा जर आपण विचार केला तर याच्यामध्ये केंद्र सरकारला जे अधिकार देण्यात आलेले आहेत किंवा त्याच्यामध्ये ज्या काही विषयांचा समाविष्ट करण्यात आलेला आहे केंद्र सूचीमध्ये, राज्य सूचीमध्ये, समवर्ती सूचीमध्ये, तर याच्यामध्ये केंद्राला अधिक प्रमाणामध्ये जुक्त माप देण्यात आलेला आहे किंवा केंद्राला जादाचे अधिकार त्या ठिकाणी देण्यात आलेले आहे, कारण त्याचं नियंत्रण त्या ठिकाणी भारतीय संघराज्यावर राहावं म्हणूनच. तसेच आपण संविधानाने प्रबळ अशा केंद्र शासनासहित संघराज्य व्यवस्था स्वीकारलेली आहे. त्यामुळे प्रादेशिक गरजा आणि राष्ट्रीय गरजा याच्यामध्ये समतोल साधण्यात आलेला आहे. केंद्रामध्ये जसं सरकार असणार आहे ते संपूर्ण देशाचा राज्यकारभार करणार आहे, त्याच पद्धतीने घटक राज्यामध्ये सुद्धा मुख्यमंत्री आणि त्यांचं मंत्रिमंडळ असणार आहे आणि त्यांच्या माध्यमातूनच घटक राज्याचा राज्यकारभार हा केला जाणार आहे. आणि अशा पद्धतीने आम्ही एक वेगळा समतोल साधण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे या ठिकाणी आम्ही अधिकाराची विभागणी केलेली आहे आणि अधिकाराची विभागणी करत असताना आमच्या स्वातंत्र्याला किंवा आमच्या सार्वभौमत्वाला याच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारचा धोका हा निर्माण होत नाही याचाही विचार करणं महत्त्वाचं आहे. त्याच पद्धतीने 1990च्या दशकामध्ये भारताच्या राज्यघटनेमध्ये जी 73वी आणि 74वी घटनादुरुस्ती करण्यात आलेली आहे, या घटना दुरुस्तीच्या माध्यमातून आम्ही पंचायत व्यवस्थेतून स्थानिक स्वराज्य संस्थांचा सहभाग त्या ठिकाणी अधिक वाढवलेला आहे. म्हणजेच आम्ही स्थानिक पातळीवर सुद्धा त्या ठिकाणी मग ग्रामपंचायत असेल, पंचायत समिती असेल, नगरपालिका असेल, जिल्हा परिषद असेल, यांनासुद्धा त्या ठिकाणी आम्ही शासन संस्थेमध्ये त्या ठिकाणी सहभागी करून घेतलेला आहे. म्हणजे त्यांनाही आम्ही काही अधिकार त्या ठिकाणी दिलेले आहेत. त्यानंतरचा मुद्दा आपल्याला सांगता येणार आहे तो म्हणजे भाषेला अनन्यसाधारण महत्त्व. आपण भाषेचा जर विचार केला तर भाषेच्या माध्यमातूनच आपल्याला आपल्या मनातील विचार व्यक्त करता येतात. भाषेच्या माध्यमातूनच आपल्याला सुसंवाद साधता येतो. भाषेच्या माध्यमातूनच आपल्याला आपल्या मनातील भावना किंवा आपल्या मनातील विचार हे व्यक्त करता येतात आणि म्हणूनच आपल्या जीवनामध्ये भाषेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आणि भारताचा जर आपण विचार केला तर भारत हा बहुभाषिक देश आहे. भारतामध्ये अनेक प्रकारच्या भाषा या बोलल्या जातात आणि म्हणून आपण त्याला बहुभाषिक देश असं म्हणतो. आणि सांस्कृतिक ओळख निर्माण करण्याचा जर आपण विचार केला तर सांस्कृतिक ओळख निर्माण करण्यामध्ये सुद्धा भाषेला महत्त्वाचे स्थान आहे. आणि भारताच्या राज्यघटनेचा जर आपण विचार केला तर भारतीय संविधानाने
प्रादेशिक भाषांना अधिकृत भाषांची त्या ठिकाणी मान्यता दिलेली आहे. म्हणजेच प्रत्येक राज्यामध्ये जी भाषा बोलली जाते ती वेगवेगळ्याच प्रकारची आहे आणि या सर्वांना त्या ठिकाणी एकसंध ठेवण्यासाठी आम्ही हिंदीचा राष्ट्रभाषा म्हणून त्या ठिकाणी स्वीकार केलेला आहे. आणि विशेष म्हणजे आम्ही भाषावार प्रांत रचनाही केलेली आहे. हे या ठिकाणी आपल्याला महत्त्वाचं सांगता येणार आहे. त्याच पद्धतीने नंतरचा मुद्दा आपल्याला सांगता येईल भारतीय प्रशासकीय सेवा. वास्तविक पाहता या सेवांचा जर आपण विचार केला तर या सेवांची सुरुवात ब्रिटिश राजवटीतच झालेली होती असं जर आपण म्हटलं तर ते चुकीचं होणार नाही. कारण अशा काही सेवा आहेत की ज्या सेवा केंद्रीय पातळीवर काम करतील आणि काही सेवा या राज्य पातळीवर काम करतील. अशा पद्धतीने आम्ही घटनेच्या माध्यमातून काही प्रशासकीय सेवांची त्या ठिकाणी निर्मिती केलेली आहे. तर प्रशासकीय पातळीवर बघा भारतीय प्रशासकीय सेवा या अस्तित्वात आलेल्या आहेत. मग याच्यामध्ये बघा काही सेवांचा आपल्याला उल्लेख करता येणार आहे. यातून अधिकारी वर्ग निवडला जाणार आहे. मग IAS असेल, IPS असेल, IFS असेल, IRS असेल इत्यादी त्या प्रशासकीय सेवा आहेत. आणि यातून एक केंद्रीय प्रशासकीय व्यवस्था त्या ठिकाणी निर्माण करण्यात आलेली आहे. म्हणजे याच्यामधून जे अधिकारी वर्ग UPSCच्या माध्यमातून परीक्षा पास होणार आहे त्यांना ठराविक दिवस प्रशिक्षण दिल्यानंतर ते संपूर्ण भारतासाठी त्या ठिकाणी कार्य करणार आहेत, काम करणार आहेत. म्हणजेच त्यांचं जे असणारं कार्यक्षेत्र जे आहे ते संपूर्ण भारत देश हे असणार आहे. आणि त्यांच्या माध्यमातूनच समाजामध्ये शांतता व सुव्यवस्था निर्माण करण्यावर त्या ठिकाणी भर देण्यात आलेला आहे. मग आपण फक्त केंद्रीय पातळीवरच अशा सेवांची निर्मिती केलेली आहे का, तर आपल्याला त्याचं उत्तर नाही असं सांगता येणार आहे. कारण आम्ही ज्या पद्धतीने केंद्रीय पातळीवर अशा प्रशासकीय सेवांची निर्मिती केलेली आहे तशाच पद्धतीने आम्ही राज्यामध्ये सुद्धा शांतता आणि सुव्यवस्था निर्माण करण्यासाठी राज्य पातळीवर सुद्धा आम्ही प्रशासकीय सेवांची त्या ठिकाणी निर्मिती केलेली आहे. मग याच्यामध्ये आपल्याला MPSCचा उल्लेख करता येणार आहे. या परीक्षेच्या माध्यमातून जो अधिकारी वर्ग त्या ठिकाणी येणार आहे त्या वर्गाला ठराविक दिवस प्रशिक्षण दिल्यानंतर तो वर्गसुद्धा आपल्या महाराष्ट्राचा विचार केला तर MPSCच्या माध्यमातून तो वर्गसुद्धा महाराष्ट्रासाठी त्या ठिकाणी कार्य करणार आहे. तशाच पद्धतीने संपूर्ण देशामध्ये अशा धर्तीवर प्रशासकीय सेवांची त्या ठिकाणी निर्मितीही करण्यात आलेली आहे असं आपल्याला म्हणता येणार आहे. त्यानंतर बघा 1961 साली त्याच्यानंतर बघा आपल्याला राष्ट्रीय एकात्मता परिषदेचा उल्लेख करता येणार आहे. मग राष्ट्रीय एकात्मता परिषदेची निर्मिती का करण्यात आली, कशासाठी करण्यात आली, याची उद्दिष्टे काय आहेत, म्हणजेच राष्ट्रीय एकात्मता परिषदेची उद्दिष्टे काय आहेत याचा आपण या मुद्द्याच्या माध्यमातून आढावा घेणार आहोत. तर हा मुद्दा स्पष्ट करताना आपल्याला असं सांगता येणार आहे की 1961 साली त्या ठिकाणी पहिली एकात्मता परिषद घेण्यात आलेली आहे. मग ती कशासाठी घेण्यात आली, तर साधारणपणे आपल्याला असं सांगता येईल की यामध्ये मग जमातवाद असेल, जातीवाद असेल, प्रादेशिकवाद असेल किंवा भाषावाद असेल यासारख्या ज्या काही संकुचित प्रवृत्ती असतात या संकुचित प्रवृत्तींशी लढण्यासाठी मार्ग शोधून देशाला प्रगतीच्या वाटेवर चालवण्यासाठी तयार करण्यावर त्या ठिकाणी विचार करण्यात आला. कारण समाजामध्ये ज्या पद्धतीने विधायक कामे करणाऱ्या व्यक्ती असतात त्याच पद्धतीने समाजामध्ये विघातक कार्य करणाऱ्या व्यक्तीसुद्धा असतात, हे आपल्याला विसरून चालणार नाही. आणि म्हणूनच ज्याच्या माध्यमातून समाजामध्ये दुफळी निर्माण होईल, राज्यामध्ये अराजकता निर्माण होईल, अशा ज्या काही गोष्टी आहेत या गोष्टींवर नियंत्रण प्रस्थापित करून देशाला प्रगतीच्या वाटेवर आणण्यासाठी या परिषदेची निर्मिती करण्यात आली असं आपल्याला थोडक्यामध्ये सांगता येणार आहे. त्याच पद्धतीने बघा यावेळी राष्ट्रीय एकात्मतेशी
निगडीत विषयांचा आढावा घेऊन त्यासंबंधी शिफारस करण्यासाठी राष्ट्रीय एकात्मता परिषद त्या ठिकाणी स्थापन करण्याचे ठरले. मग साधारणपणे राष्ट्रीय एकात्मता परिषदेची उद्दिष्टे आपल्याला काही मुद्द्यांच्या माध्यमातून स्पष्ट करता येणार आहेत. व्यवस्थित आहे का? तर त्याच्यामध्ये बघा, मग समान नागरिकत्व असेल, विविधतेत एकता असेल, धार्मिक स्वातंत्र्य असेल, धर्मनिरपेक्षता असेल किंवा समानता असेल, सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय असेल, बंधुत्व, ही या सर्व घटकांचा जर आपण विचार केला तर हे सर्व घटक आपल्या राष्ट्र उभारणीचा पाया आहेत असं आपल्याला म्हणता येणार आहेत. म्हणजेच या सर्व घटकांना आपल्या देशाची शक्तिस्थाने, बलस्थाने आपल्याला म्हणता येणार आहे. आणि मग राष्ट्रीय एकात्मता परिषद या सर्व मूल्यांवर दृढ विश्वास ठेवून ती मूल्ये साध्य करण्यासाठी त्या ठिकाणी प्रयत्न करते असं आपल्याला म्हणता येणार आहे. म्हणजेच राष्ट्रीय एकात्मता परिषद कशासाठी निर्माण करण्यात आली, तर आपल्याला असं सांगता येणार आहे की ही परिषद भारतामध्ये एकता किंवा एकात्मता निर्माण करण्यासाठी, म्हणजेच विविधतेमध्ये एकता निर्माण करण्यासाठी या परिषदेची त्या ठिकाणी निर्मिती करण्यात आलेली आहे. आणि भारताची जी काही शक्तिस्थाने आहेत, बलस्थाने आहेत, की ज्याच्यावर भारताच्या राष्ट्रवादाचा पाया हा उभारण्यात आलेला आहे, ती मूल्ये, ती तत्वे व्यवस्थित राहावीत म्हणून या राष्ट्रीय एकात्मता परिषदेची त्या ठिकाणी निर्मिती करण्यात आलेली आहे असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येणार आहे. त्याच पद्धतीने बघा, आणखीन यानंतरचा मुद्दा आपल्याला सांगता येणार आहे आणि तो म्हणजे 6वा मुद्दा, मूलभूत कर्तव्ये. आपल्याला माहिती आहे की भारतीय राज्यघटनेने भारताच्या नागरिकांना वेगवेगळे 6 मूलभूत अधिकार दिलेले आहेत. भारतीय राज्यघटनेच्या प्रकरण नंबर 3 मध्ये कलम नंबर 12 ते 35 याच्यामध्ये याचा समावेश करण्यात आलेला आहे. आणि विशेष म्हणजे याला न्यायालयीन संरक्षण सुद्धा प्राप्त झालेलं आहे. म्हणजेच हे अधिकार, हे हक्क कोणीही आमच्यापासून हिरावून घेणार नाही आणि जर कोणी हिरावून घेण्याचा प्रयत्न केला तर आम्हाला त्याच्या विरोधामध्ये न्यायालयामध्ये दाद मागता येणार आहे. परंतु भारतीय संविधानामध्ये हक्कांबरोबर अधिकारांबरोबर भारतीय नागरिकांची मूलभूत कर्तव्ये सुद्धा दिलेली आहेत आणि याचा आपल्याला विसर पडता कामा नये. फॉर एक्झाम्पल, ही मूलभूत कर्तव्ये कोणती आहेत, तर बघा, देशाचा जो सांस्कृतिक वारसा आहे त्याचं जतन करणे, म्हणजेच भारतीय संस्कृतीचं जतन करणे. त्याच पद्धतीने बघा, भारतामध्ये जी काही विविधता आहे त्या विविधतेचा मान सन्मान करणे किंवा भारताचं अखंडत्व टिकवून ठेवणे. त्याच पद्धतीने बघा, मानवतावादी दृष्टिकोन विकसित करणे. त्याच पद्धतीने देशाची जी काही साधनसंपत्ती आहे किंवा नैसर्गिक जी काही साधनसंपत्ती आहे त्याचं संरक्षण करणे. अशा पद्धतीने आपल्याला आपली मूलभूत कर्तव्येही सांगता येणार आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण याच ठिकाणी थांबणार आहोत. राहिलेला भाग आपण नंतरच्या तासाला पाहणार आहोत.